व्हेरी गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. नमस्ते मॅडम. बोला बोला. अ, माझ्या कविता ज्या मी लिहिलेल्या असायच्या पूर्वी, मी फेसबुकला आणि स्टेटसला शेअर करायचो सोशल मीडियावरती. पण लोकांना आवडायच्या. पण त्याचं जे काही इम्पॅक्ट आहे तसा एवढा कमी आता लोक वाचतात ना. आता ह्या आपल्या आरपीटीच्या क्लास नंतर मी स्वतः त्याचं सादरीकरण करतोय कवितांचं. ते फेसबुकला, स्टेटसला वगैरे बरेच लोक ऐकतात, पाहतात आणि अगोदर वाचून किंवा न वाचलं जायचं. आता ते सादरीकरण थोडस एवढं इम्पॅक्टफुल होते की लोक ऐकतात पण आणि प्रतिक्रिया पण देतात आणि फोन करतात, मेसेजेस करतात. म्हणजे कवितेचे जे काही लिहिलेलं आहे ते लोकांपर्यंत सादरीकरणामुळे लवकर पोहोचतं, मनापर्यंत पोहोचतं, त्यांना फील होतं आणि त्या पद्धतीने ते रिॲक्ट पण करतात. आणि आपली कविता एखाद्याजवळ ती एखाद्यानं वाचणं आणि त्याच्यावर त्यांनी रिॲक्शन देणं, हे एक कवी म्हणून मला सुद्धा एक एक आतल्यात सुद्धा मला आनंद होतोय. आणि खरं ते गमक आपल्या हे क्लासचं आहे असं मला वाटतंय. आह, थँक्यू त्याबद्दल. क्या बात क्या बात आहे कवी महोदय. ह क्या बात आहे. सगळे कितीतरी कवी रसिक सगळे इकडेच जन्माला येत आहे असं वाटतंय. व्हेरी गुड. स्पेशली गव्हर्नमेंट ऑफिसर्स, जितके गव्हर्नमेंट वाले आहेत, नंतर नंतर कळतं मला हे लिहायला आवडतं, मला ते लिहायला आवडतं. बहुत बढिया. व्हेरी गुड किरण. आणि आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही खूप डेडिकेटेडली प्रोग्रामच्या प्रत्येक पार्टला वापरून त्याला इम्प्लिमेंट करण्याचा, त्याचा आउटकम काढण्याचा प्रयत्न करताय. सो ऍब्सोल्युटली व्हेरी व्हेरी गुड. छान.